ट्रॉफी 2025 पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत मोठा गदारोळ झालाय। मुख्य कार्यकारी अधिकारी जोफ एलार्डिस यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही आठवडे आधी पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय। एका बोर्ड सदस्याने सूचित केले की यजमान पाकिस्तानच्या तयारीचे स्पष्ट चित्र सादर करण्यात त्यांचे अपयश हे निर्णयामागील अनेक कारणांपैकी एक आहे। क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर 57 वर्षीय जोफ एलार्डिस 2024 मध्ये क्रिकेटचे महाव्यवस्थापक म्हणून आयसीसी मध्ये सामील झाले। 8 महिने कार्यकारी सीईओ म्हणून काम केल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांची आयसीसीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। यावर जोफ एलार्डिस म्हणाले की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे हा एक विशेषाधिकार आहे। क्रिकेटचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याचा आम्हाला अभिमान आहे। गेल्या 13 वर्षातील समर्थन आणि सहकार्याबद्दल मी आयसीसी अध्यक्ष, संचालक मंडळ आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाचे आभार मानू इच्छितो। मला विश्वास आहे की पद सोडण्याची आणि नवीन आव्हानांना तोंड देण्याची हीच योग्य वेळ आहे। क्रिकेटसाठी पुढे रोमांचक काळ आहे आणि मी आयसीसी आणि जागतिक क्रिकेट समुदायाला भविष्यामध्ये प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो। आयसीसीच्या अधिकृत निवेदनामध्ये जोफ एलार्डिस यांच्या पायउतार होण्याचं नेमकं कारण नमूद केलेलं नाही, परंतु एका बोर्ड सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे की अमेरिकेतील आयसीसी T20 विश्वचषक खेळण्याच्या परिस्थितीच्या बाबतीत अत्यंत अयशस्वी ठरला आहे आणि बजेटचा खूप जास्त खर्च झालाय। त्याचं अजूनही ऑडिट केलं जात नाहीये। सर्वात मोठी समस्या चॅम्पियन्स ट्रॉफीची होती, जिथे सीईओ या नात्याने पाकिस्तान एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यास तयार नसल्याचं स्पष्ट चित्र त्यांनी सादर करणं अपेक्षित होतं, मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरले। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारी पासून सुरू होते। सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, त्यामुळे भारताचे सर्व सामने हे दुबईमध्ये होणार आहे। आयसीसी साठी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे कराची आणि रावळपिंडी येथील स्पर्धेची ठिकाणं अजूनही अर्धवट बांधकाम किंवा नूतनीकरणाधीन आहेत। तिथून पुढे आलेले फोटो फारसे सकारात्मक नाहीयेत। 2017 नंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जगातील अव्वल 8 संघांचा समावेश असलेल्या या मोठ्या स्पर्धेसाठी पाकिस्तानात वेळेत पूर्ण तयारी होईल की नाही हे पाहणं बाकी आहे। तथापि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या योगदानाबद्दल जोफ एलार्डिस यांचं कौतुक केले। ते म्हणाले, आयसीसी बोर्डाच्या वतीने मी जोफ यांचे त्यांच्या कार्यकाळातील नेतृत्व आणि वचनबद्धतेबद्दल मनपूर्वक आभार मानू इच्छितो। क्रिकेटला जागतिक स्तरावर पुढे नेण्यामध्ये त्यांच्या प्रयत्नांची भूमिका महत्त्वाची आहे। आम्ही त्यांच्या सेवेबद्दल खरोखर कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो।